मंत्री मेघना बोर्डीकर यांच्या वक्तव्याचा निषेध करत ग्रामसेवक संघटना आक्रमक. मंत्री मेघना बोर्डीकर यांनी ग्रामसेवकांसोबत केलेल्या वक्तव्यानंतर ग्रामसेवक संघटनांनी निषेध व्यक्त केला आहे. त्यामुळे आजपासून काळ्या फिती लावून काम करून शासनाचा निषेध व्यक्त केला जाणार आहे. एखाद्या मंत्री दर्जाच्या व्यक्तीने अशा पद्धतीने शासनाच्या कर्मचाऱ्यांबाबत वक्तव्य करणं हे चुकीचं आहे. त्यामुळे आता ग्रामसेवक संघटना आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. येत्या 7 ऑगस्ट रोजी मूकमोर्चा काढून निषेध व्यक्त करण्याचा इशारा देण्यात आला आहे. मी बाबासाहेब धनपाल कापसे, जिल्हा अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन DNC 36 जिल्हा शाखा कोल्हापूर. मी या ठिकाणी निवेदन देतो की काल परभणी जिल्ह्यामध्ये शासकीय कार्यक्रमामध्ये जो ग्रामसेवक संवर्ग गावच्या विकासासाठी, देशाच्या विकासासाठी आणि राज्याच्या विकासासाठी अहोरात्र 24 तास काम करतोय, जनतेच्या सेवेसाठी विविध योजना या ठिकाणी जल जीवन मिशन असू दे, प्रधानमंत्री आवास घरकुल योजना असू देत, प्रधानमंत्री मोदी आवास योजना असू देत, ह्या संपूर्ण योजनेला वाहून घेतलेला ग्रामसेवक 24 तास काम करून देखील जनतेच्या हितासाठी माननीय नामदार मेघनाताई बोर्डीकर यांनी संपूर्ण शासकीय सभेमध्ये सर्वांच्या समोर एक ग्रामपंचायत अधिकाऱ्याचा जो अपमान केला, त्या अपमानामध्ये त्याचा आम्ही संपूर्णपणे महाराष्ट्रातील सर्व ग्रामसेवक ह्या ठिकाणी जाहीर निषेध करतोय. आणि त्या निषेधाचा भाग म्हणून आज आम्ही संपूर्ण दिवसभर काळी फीत लावून या ठिकाणी काम करतोय. ठिकाणी आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांना या ठिकाणी संघटनेच्या वतीनं आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे. महाराष्ट्राला लाभलेला आजपर्यंतचा खरोखर एक चाणक्य बुद्धिमान मुख्यमंत्री आपण या ठिकाणी पाहतोय. इतका चाणक्य बुद्धिमान मुख्यमंत्र्यांनी देखील शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कधीही अवहेलना होईल अशी त्यांनी भाषा वापरलेली नाही. पण मला ह्या ठिकाणी वाईट वाटतंय की त्यांच्या मंत्रिमंडळातील एक महिला मंत्री ह्या ठिकाणी ग्रामविकास अधिकाऱ्याच्या बाबतीत बोलत असताना त्यांनी धमकीवजा, त्याचबरोबर त्यांचा जाहीर सभेमध्ये अपमान केला आणि तो समोर केला, जनतेच्या समोर केला. ही गोष्ट आम्हाला ग्रामसेवकांच्या मनाला खच्चीकरण झालेलं आहे. आम्ही 24 तास देखील काम करून आमच्याकडून काम करून घ्या, पण आमचा अपमान होईल असं लोकप्रतिनिधींनी कोणत्याही प्रकारची भावना या ठिकाणी करू नये असं मी त्यांना सर्वांना या ठिकाणी विनंती करतोय. आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या त्या मंत्री मेघनाताई बोर्डीकर यांना तशी समज द्यावी, एवढीच आमची फक्त विनंती आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, कोल्हापूर.